यावेळेसची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी नेमकी कोणाची या संदर्भात जी सुनावणी सुरू आहे त्याला आता 40 मिनिटं केवळ उरलेले आहेत। आज दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित होतोय। सध्या अजित पवार गटाचाच युक्तिवाद सुरू आहे आणि दावे सुरू आहेत। दोन्ही गटाचे युक्तिवाद आज पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। परंतु आपण बघतोय की आता सुनावणीसाठी केवळ 40 मिनिटं उरलेली आहेत। गेल्या 1 तास 20 मिनिटापासून अजित पवार गटाकडूनच या ठिकाणी दावे युक्तिवाद करण्यात येतोय। सध्या अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू आहे। अद्याप अजित पवार गटाचा युक्तिवाद संपलेला नाही। त्यामुळे शरद पवार गट अजित पवारांच्या दाव्यावर युक्तिवादावर नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊया रामराजे यांच्याकडे। रामराजे, आपण बघतोय केवळ 40 मिनिटं उरलेले आहेत आणि अद्यापही अजित पवार गटाचाच युक्तिवाद सुरू आहे। अजित पवार गटाचे वकील किंवा अजित पवार गट 1 तास 20 मिनिटं झालेले आहेत। केवळ दावा या ठिकाणी करतायत। शरद पवार गटाला जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये आपला युक्तिवाद करणं, आपले दावे करणं शक्य होऊ शकतं का? आजची ही जी नेमकी सुनावणी आहे ही पुढे ढकलली जाऊ शकते का? कारण केवळ 40 मिनिटं उरली आहेत। बिलकुल, आता ही सुनावणी सुरूच आहे। केवळ 40 मिनिटं उरलेले आहेत। पण तो आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे की शरद पवार एका पत्राच्या आधारे सर्व नियुक्त्या करतात, तर ही मनमानी नाही का? पक्षामधली ही एकाधिकारशाही नाही का? पक्षामध्ये लोकशाही उरली आहे का? अशा प्रकारचे सवाल जे आहेत ते अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। त्यामुळं कशा पद्धतीने शरद पवार हे एकाएकी निर्णय घेत होते पक्षामध्ये हा सांगण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्यामुळं जे लोकशाही आहे ती पक्षामध्ये कुठेही नव्हती अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच हा युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरतोय, कारण शिवसेनेच्या केसमध्ये हाच मुद्दा पाहिला होता की पक्षांतर्गत लोकशाही आहे की नाही। आणि हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। शरद पवार यांच्याकडून सुद्धा स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे या सुनावणीच्या वेळेस की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक गट बाहेर पडलेला आहे, परंतु मूळ पक्ष जो आहे तो आमच्याकडेच असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे शरद पवार यांच्याकडून। त्याच्यामुळं मूळ पक्षावरचा जो दावा आहे तो शरद पवार यांनी सोडलेला नाही आहे, तर मूळ पक्ष जो आहे तो आपल्याच बाजूने असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि अजित पवार हे एक गट आहेत आणि हा गट जर बाहेर पडला तर संपूर्ण पक्ष गेला असं म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळं आता पाहावं लागणार आहे की मूळ पक्ष आणि त्याचबरोबर जे दावे आहेत ते सुद्धा पाहावे लागणार आहेत। बिलकुल रामराजे, आपण बघतोय की कशा पद्धतीने दावे प्रतिदावे होत आहेत। अशा नियुक्त्या लोकशाहीला धरून नाही असा देखील एक महत्त्वाचा दावा अजित पवार गटाने केला आहे। आज दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण होणार असल्याची शक्यता काही अंशी कमी दिसते, परंतु काय नेमकं होईल हे थोड्याच वेळात कळेल, कारण आता जवळजवळ केवळ 40 ते 35 मिनिटच राहिलेले आहेत। एक गट बाहेर पडला म्हणून मूळ पक्ष आमच्याकडेच आहे असं देखील शरद पवार गटानं दावा करताना म्हटलेलं आहे। तर अजित पवार गटानं या ठिकाणी नियुक्त्या ज्या आहेत त्या लोकशाहीला धरून नाही असं म्हटलं। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष जे त्यांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे असं अजित पवार गटानं आधीच संख्याबळ मांडताना म्हटलं होतं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे